लाडकी बहिणीचा हफ्ता कधी येणार? सरकारी योजना अपडेट 2025। तुम्हाला पण वाटतं का की अजून हफ्ता आला नाही? बँकेत सारखं बघतोय पण काहीच अपडेट नाही? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण पाहणार आहोत लाडकी बहिणींचा हफ्ता कधी येणार, कोणत्या जिल्ह्यात आधी आणि कुणाला लाभ मिळणार। सरकारने वचन दिलं होतं बहिणींचा सन्मान करण्याचं, म्हणूनच हे पैसे वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे। लाडली बहीण योजना, जिच्या अंतर्गत सरकार दरमहिना 1500 रुपये देतं, त्याचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं। या योजनेत बऱ्याच महिलांनी नावनोंदणी केली आहे आणि लाखो बहिणी दरमहा या पैशावर अवलंबून आहेत। ही योजना मुख्यतः 23 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित महिलांसाठी लागू आहे। आणि हो, त्यासाठी KYC, आधार लिंकिंग आणि मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक आहे। आता मुख्य प्रश्न, हफ्ता कधी येणार? महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जून 2025 चा हफ्ता 5 जून ते जून 15 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे, पण काही जिल्ह्यांमध्ये थोडा उशीर होऊ शकतो, खास करून जिथे बँक खाते किंवा आधार संबंधित तांत्रिक अडचणी आहेत। हफ्ता न मिळाल्यास काय कराल? जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका, पण खालील गोष्टी लगेच तपासा। तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? KYC पूर्ण आहे का? अर्जामध्ये कुठली चूक तर नाही ना? सूचना स्थानिक अंगणवाडी, पंचायत कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलवरून स्टेटस तपास। जिल्हानिहाय अपडेट व आकडेवारी 2025 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या खालील जिल्ह्यांत आहे: इंदूर 3.5 लाख लाभार्थी, जबलपूर 2.8 लाख लाभार्थी, भोपाल 2.4 लाख लाभार्थी, उज्जैन 1.9 लाख लाभार्थी। या जिल्ह्यांमध्ये प्रोसेसिंग फास्ट आहे, मात्र काही ग्रामीण भागांत अजून थोडा वेळ लागू शकतो। जर तुमचं नाव यादीत असूनही हफ्ता जमा होत नसेल तर नजीकच्या लोकसेवा केंद्रावर जाऊन तक्रार नोंदवा। तसंच जिल्हा महिला अधिकारी किंवा अंगणवाडी कर्मचारी यांना संपर्क करा। सरकारच्या वेबसाईटवरून तुम्ही अर्जाचा किंवा हफ्त्याचा स्टेटस ऑनलाईन सुद्धा पाहू शकता। मित्रांनो, ही योजना आपल्या बहिणींना मदत करणारी आहे। ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे। हा व्हिडिओ तुमच्या बहीण, आई, मावशी, आत्या यांच्याशी शेअर करा। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हफ्ता मिळाला का? आणि हो, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।